एनएबी संचलित एनएबी निवासी अंधकार्यशाळा सोलापूर येथे नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ममता मुकबधीर विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षिका नीता देशपांडे मॅडम उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी नॅब संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम सर होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी पवित्रा कुरणे आणि नीलावती राठोड यांच्या सुमधुर गायनाने झाली। त्यांनी नागपंचमीच्या पारंपरिक गाण्यांनी वातावरण भक्तिमय केले। विद्या वाघमारे यांनी या सणाचे महत्त्व स्पष्ट करणारे मनोगत सादर केले। नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन पारंपरिक विधीनुसार करण्यात आले। कार्यक्रमात पारंपरिक फुगडीसारखे खेळही खेळवण्यात आले। प्रमुख पाहुणे नीता देशपांडे मॅडम यांनी नागपंचमीचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला। नागपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी झोक्यांचीही खास व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा विद्यार्थिनींनी मनमुराद आनंद घेतला। या कार्यक्रमाला कार्यशाळेचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले। रियाज मुल्ला सर व आकांक्षा भंडारे मॅडम यांचीही कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती। संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन साजरा केल्यामुळे वातावरण उत्साही व आनंददायी झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपांजली केसकर व आभार प्रदर्शन अक्षता मोरे यांनी केले, तर सदर कार्यक्रमासाठी शुभम वांद्रे व श्रीनिवास समधुर्ले यांचे सहकार्य लाभले। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू, नेपाळ अशा इतर राज्यांमध्ये देखील साजरा करतात। हा सण सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला हा सण साजरा करतात। समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नावाच्या नागानं मंदार पर्वताला नागोबाला पूजूया या गया सयानो सुवासिनी बायानो, या गया सयानो सुवासिनी बायानो, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया। चांगल्या पद्धतीने मुकबधीर मुलांना व अंध मुलांनाही त्यांनी आपल्या सेवेतून जेवढं देता येईल तेवढं प्रेमही दिलं, विद्याही दिली, विद्यादानही केलं। पण जेव्हा त्या सुरुवातीला आल्या या शाळेमध्ये तेव्हा त्यांना पण माहिती नव्हतं आपण यांना कसं शिकवावं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण नागपंचमीचा सण साजरा करतोय, तर खूप छान वाटतं, घरच्या सारखं फील होतं। वेगवेगळी गाणी म्हणतात, नाच करतात। त्याचप्रमाणे बुधवार, गुरुवार बृहस्पतीची पूजा केली जाते, शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते की आज ज्योतीचा फोटो इथे लावलेला आहे, त्याचे पूजन आपण आज केलेलं आहे। शनिवारी मारुतीची पूजा करतात। तर श्रावण महिन्यामध्ये येणारी जी पंचमी आहे तिला आपण नागपंचमी म्हणतो।